बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा पुरुषोत्तम योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत। 367 ओव्या झालेल्या आहेत, 13 भाग झालेले आहेत आणि 8 श्लोक झालेले आहेत। आज आपण भाग नंबर 14 पाहणार आहोत आणि श्लोक नंबर 9च्या पुढे पाहणार आहोत। पाठीमागच्या भागात आपण हे पाहिलं की हा जो संपूर्ण 15वा अध्याय जो आहे, जो पुरुषोत्तम योग आहे, त्याच्यात भगवंतांनी मद्रूप होण्याचा मार्ग किंवा मोक्ष पावण्याचा मार्ग सांगितलेला आहे। तर हा मार्ग सांगताना भगवंत असं म्हणतात की या मार्गातला प्रमुख अडथळा म्हणजे हे विश्व किंवा हे जग किंवा ज्याला संसार म्हणतात ते आहे। मग हा जो प्रमुख अडथळा आहे याचं वर्णन करताना भगवंत त्याला मोठ्या झाडाची उपमा देतात। तर हे जे झाड आहे, त्या झाडाची व्याप्ती किती आहे, या झाडाचं स्वरूप कसं आहे, त्याच्या प्रत्येक फांद्या म्हणजे काय आहे, याचं सगळ्याचं संपूर्ण वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे। या झाडाची व्याप्ती ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत आहे। संपूर्ण आकाश व्यापून टाकलेलं आहे या झाडाने। आणि झाड कसं आहे, हे झाड उलट आहे, याच्या मुळ्यावर आहेत आणि फांद्या खाली आहेत, अशा प्रकारचं हे झाड आहे। हे झाड स्थिर नाहीये, म्हणजे याच्या झाडाच्या स्वरूपात रोज थोडा थोडा बदल होत आहे। म्हणजे या झाडाच्या प्रत्येक फांद्यांवर 84 कोटी योनींचा वास आहे। मग यात जन्म मृत्यू होत राहतात, म्हणून हे झाड स्थिर नाही असं म्हणतात। आपल्याला वाटतं स्थिर आहे, पण स्थिर नाही, त्यात स्थित्यंतर क्षणाक्षणाला होत असतात, असं हे झाड आहे। या झाडाची उत्पत्ती मायेपासून होते, मायेच्या बीजापासून होते। आणि मायेच्या बीजाला पहिला जो मोड येतो तो मायेचाच येतो। आणि अशा पद्धतीने हे झाड मोठं होतं। आता हे एवढं जे मोठं अकराळ विकराळ झाड आहे की जे आत्मस्वरूपाच्या मार्गातील बाधा आहे, हे झाड हटवायचं कसं? कारण हे झाड हटवल्याशिवाय तर पुढे त्या मार्गावर जाता येत नाही। म्हणजे आपण समजा एखाद्या गावावर निघालो आहे, मोटर घेऊन चाललेलो आहे, वादळ वारा जोरात आहे आणि एखादं झाड उन्मळून रस्त्यावर पडलं, तर झाड रस्त्यावर पडल्यानंतर पुढे जाणार कसं तुम्ही? ते झाड काढल्याशिवाय तर जाता येत नाही। तसंच हे आत्मस्वरूपाच्या मार्गावर म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर किंवा निज पदापर्यंत जाण्याच्या मार्गावर किंवा ज्याला शाश्वत पदापर्यंत जाणं म्हणतात त्या मार्गावर किंवा भगवंताशी एकरूप होण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर हे झाड मुख्य अडथळा आहे। मग हा अडथळा दूर कसा करायचा? तर भगवंत म्हणतात की हा अडथळा ज्ञानाने दूर करायचा। हे झाड तोडायचं कसं? तर ज्ञान खड्गाने हे झाड तोडायचं, म्हणजे जे शस्त्र आहे ते ज्ञानाचं शस्त्र वापरायचं आणि हे झाड तोडायचं। आता ज्ञानाचा खड्ग वापरायचं म्हणजे तिथं अज्ञान आहे। अज्ञान काय आहे? तर हे झाड आहे हे समजणं हेच अज्ञान आहे। खरं असं काय झाड नाहीये।
एवढं मोठं अकराळ विकराळ ज्यानं आकाश पूर्ण व्यापून टाकलेलं आहे, की जे जे झाड ज्याच्या मुळ्या वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, असं कुठलंही झाड अस्तित्वात नाहीये. हे आपलं अज्ञान आहे. थोडक्यात काय, की ही त्या संसाराला, त्या जगाला दिलेली उपमा आहे. हे संसार रूपी झाड जे आहे ते. तर हे ज्ञानचक्षुनी आपण जर नीट पाहिलं, तर मग तो मार्ग आपल्याला मोकळा दिसतो आणि मग त्या मार्गावर आपण पुढं जाऊ शकतो. आता मार्गावर पुढं जायचं म्हटलं, निजपदाला प्राप्त व्हायचं म्हटलं किंवा भगवंताशी एकरूप व्हायचं म्हटलं किंवा शाश्वत पदाला जायचं म्हटलं, सगळ्याचा अर्थ एकच किंवा मोक्ष पावणे आपण त्याला म्हणतो. तर भगवंताशी एकरूप व्हायचं जर म्हटलं, तर काय कोण जाऊ शकतं बाबा तिथं? तर ज्याचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयाशक्ती रूप दोष जिंकले आहेत, जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे जे ज्ञाते लोक आहेत, ते शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात. म्हणजे फक्त आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली, ते झाड आपण तोडून टाकलो, म्हणजे लगेच पुढे झाडाच्या पुढे लगेच शाश्वत पद आहे का? किंवा भगवंताला भेटण्याची जागा आहे का? किंवा निजपद आहे का? असं नाहीये. जरी तुम्ही झाड, तुमची जी रस्त्यातली बाधा जर तुम्ही काढून टाकली तरी सुद्धा तुम्ही त्या पदापर्यंत जाण्यासाठी योग्य कधी होता? थोडक्यात काय, पोलीस भरती समजा करायची असेल, तर पोलीस भरती व्हायची असेल, तर ठराविक उंची लागते, छाती तेवढी फुगवावी लागते, लांब उडी लागते, रनिंग तेवढं लागतं. म्हणजे हे हे जसे त्याचे क्रायटेरिया आहेत, ह्या जसं त्याच्या अटी आहेत. कोणी 5 फुटाचा मनुष्य पोलीस भरती होऊ शकत नाही किंवा ज्याला पळताच येत नाही तो पोलीस भरतीत होऊ शकत नाही. त्याचे काही नियम आहेत, त्याच्या काय अटी आहेत. तशाच अटी निजपदापर्यंत जाण्यासाठी अटी आहेत. त्या या आहेत की तुम्ही अभिमानरहित आणि मोहरहित असला पाहिजे. तुम्ही विषयासक्त रूप जे हे जे दोष आहेत ते जिंकलेले असले पाहिजेत. आत्मज्ञानाला नित्य पावलं पाहिजे तुम्ही. तुमच्यातल्या सर्व वासना नाहीशा झाल्या पाहिजेत आणि सुख दुःख रूप द्वंद्वापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवलं पाहिजे. असं असेल तरच तुम्ही निजपदापर्यंत जाऊ शकता. आता तुम्ही निजपदापर्यंत गेला, भगवंताशी तुम्ही एकरूप झाला, तुमच्यात द्वैत काय राहिलेलं नाहीये, इच्छा तुमच्या सगळ्या संपून गेलेल्या आहेत, तुम्ही मोह आणि अभिमानाला जिंकलेला आहे, इंद्रिय निग्रह तुम्ही केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही भगवंताशी एकरूप झालेला आहात. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर मग प्रश्न हा पडतो, हा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. अर्जुनाने भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारलेला आहे की जो ज्ञानी पुरुष या सर्व अडथळ्यातून पार करून निजपदापर्यंत गेलेला आहे किंवा भगवंता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तुझ्याशी तो एकरूप झालेला आहे, तर मग तो देवाच्या स्वरूपापासून भिन्न होतो की एकरूपच राहतो? आता ज्यावेळेस आपण मोक्ष पदाला प्राप्त होतो, निज पदापर्यंत आपण जातो, भगवंताशी एकरूप होतो, त्यावेळेस जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो. पण प्रश्न हा उरतो की भगवंताच्या स्वरूपापासून तो भिन्न राहतो की एकरूप राहतो की एकरूपच होऊन जातो? तर यावर भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. भगवंत काय म्हणतात की जो मद्रूप होतो,
तो पुन्हा माघारी येत नाही. त्यात भिन्न व अभिन्न अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत. जर विचार दृष्टीने पूर्ण लक्ष देऊन पाहिले तर माझे व त्यांचे स्वरूप स्वभावताच ऐक्य असते. म्हणजे तुम्ही जर विचारपूर्वक जर पाहिलं तर ते ज्ञानी लोक आणि मी एकच आहेत. आणि जर तुम्ही वरवर जर पाहिलं तर मात्र तुम्हाला ते आणि मी भिन्न रूपात दिसेल. दोघं वेगळे आहेत असं दिसेल. पण हे सगळं कशानं कळतं? तर तुम्ही जर ज्ञानचक्षुंनी जर पाहिलं तर ते ज्ञाते जे भगवंतापर्यंत जाऊन पोचलेले आहेत ते आणि भगवंत एकच दिसतात. आणि जर तुम्ही वरवर पाहिलं तर ते भिन्न दिसतात. यासाठी उदाहरण दिलेलं आहे की जे 24 कॅरेट सोनं आहे त्यात जर किडाळ मिसळलं तर ते कसास कमी उतरतं. त्याचप्रमाणे शुद्ध रूप असा जो मी, भगवंत म्हणतात शुद्ध रूप असा जो मी, जो मायेने परिवेष्टित होतो. परिवेष्टित होतो म्हणजे मायेचा त्याच्यावर मुलामा येतो. तेव्हा माझ्या ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात. त्यावेळी एक अज्ञानच चहूकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प उत्पन्न होतो. मग पुष्कळ विचार करून असा निश्चय करतात की देहच मी. ही चुकी होते माणसाकडून की भगवंताला आपण देह रूपात पाहिलं की आपण त्याला भगवंत हा देहरूपीच आहे असं समजतो. खर तर भगवंत कुठल्याही देहात कायमचा राहत नाही. भगवंत अविनाशी आहेत. त्यांना जन्म नाहीये, मृत्यू नाहीये. पण आपला असा विचार होतो भगवंत पुढे काय म्हणतात की मनुष्य की माझाच सनातन असा जीवरूपी अंश आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. कणा कणात देव, मना मनात देव, त्यासाठी म्हणतात. मग जर प्रत्येकात जर भगवंताचा अंश आहे म्हणजे काय की ही जी सृष्टी आहे त्या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंताचा वास आहे असा त्याचा अर्थ. पण असं झाल्यानंतर जीव जो शरीर धारण करतो, जो आत्मा जो आहे जो शरीर धारण करतो, आत्मा हा कायम आहे. शरीर त्याने टेम्पररी धारण केलेलं आहे. आपण जसे कपडे बदलतो तसं हा जो आत्मा आहे तो शरीर बदलत असतो. एखादा कपडा, एखादा शर्ट आपल्याला लहानपणी आवडलेला आपण आयुष्यभर वापरतो का? नाही वापरत. आपली उंची वाढते, आपला आकार वाढतो, तर ते कपडे आपल्याला यायचे बंद होतात. आपण दुसरे घेतो. तसंच जीवाचं आहे. जीव शरीर कायम बदलत असतो. याचा अर्थ असा नाहीये की शरीर जे काही सुख दुःख उपभोगतं, शरीर जे काही भोग भोगतं ते जीवच भोगतो असं वाटतं. आता जीव म्हणजे कोण? भगवंत आहे. मग भगवंत या सगळ्याला बाध्य आहे का? तर तसं नाहीये. तसा आपला समज आहे पण तसं नाही. आणि ज्यावेळेस हा जो जीव आहे, जीव ज्यावेळेस एखादं शरीर धारण करतो तर त्या शरीराच्या त्या योनीच्या सुख-दुःखाच्या सगळ्या गोष्टी उपभोगतो. म्हणजे मनुष्य जन्मात आला तर मनुष्य जे काय कर्म करतो ते सगळं आत्मा ते उपभोगतो. म्हणजे आत्मा त्याबरोबर असतो. उपभोग तर शरीरच घेत असतं. तो सिंहाच्या याला तर सिंहाचे गुणधर्म घेतो. प्राण्यांना मारणे, खाणे. सशाच्या सशामध्ये जीव गेला तर सशाप्रमाणे घाबरट राहून राहतो तो. म्हणजे जसं शरीर असतं तसं जीव
त्याप्रमाणे राहतो त्या शरीरामध्ये. आता ज्यावेळेस हा जीव मरतो, ज्यावेळेस जीव शरीरातून निघून जातो, ज्यावेळेस जीव शरीर सोडतो, त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस शरीर सोडून जीव निघून जातो, त्यावेळेस निघून जाताना तो पंचेंद्रिय, 5 इंद्रिय, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन हे स्वतः बरोबर घेऊन जातो. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आज भाग 14वा, श्लोक नंबर 9. त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. तो जीव कर्ण, नेत्र, त्वचा, जिव्हा व घ्राण, घ्राण म्हणजे नाक, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, तसेच मन यावर सत्ता ठेवून विषयांचा उपभोग घेतो. तो जो जीव असतो ना, आता जीव शरीरामध्ये कुठल्याही शरीरात जातो त्यावेळेस हे पंचेंद्रिय आणि मन यांच्यावर सत्ता ठेवून विषयाचा उपभोग घेतो. तर हे आपण समजून घेऊया, त्यासाठी काही ओव्या वाचूयात. मग येथे अथवा स्वर्गी जेथ जेथ जैसे देह अपंगी, तेथ तैसेची पुढती पांगी, मनादिक जैसा मलवालिया दिवा, प्रभेसी जाय पांडवा, मग उजिळे जे तेथ तेधवा, तैसाची फाके, तरी ऐसी सिया रहाटी, अविवेकियांचे दिठी, एतुले हे किरीटी, गमेची गा, जे आत्मा देहासी आला, आणि विषयो येणेची भोगिला, अथवा दोहोनी गेला, हे साचची मानती, एरवी येणे आणि जाणे, का करणे हन भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानियले. तर भगवंत म्हणतात की हे धनंजया, जीव देहाला सोडून गेला म्हणजे आपल्या बरोबर 5 पंचेंद्रिय व 6वे मन यांना घेऊन जातो. मग येथे अथवा स्वर्गलोकात ज्या ज्या ठिकाणी जीव देहाचा स्वीकार करतो त्या त्या ठिकाणी मनाधिक 6 इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो. म्हणजे देहामध्ये जीव ज्यावेळेस नवीन देहामध्ये जातो, नीट लक्षात घ्या. आता एखाद्या गाईला बछडा झाला, गाईला वासरू झालं, वासरू झाल्यानंतर ते वासरामध्ये चैतन्य आहे, जीव आहे, बरोबर आहे, आत्मा आहे. मग हा आत्मा एकटाच जातो का त्याच्यामध्ये? नाही. तर हा आत्मा हे पंचेंद्रिये आणि मन हे सगळं घेऊन त्याच्यामध्ये जातो. त्यामुळं काय होतं की बघा, त्या वासराला तुम्हाला सांगावं लागत नाही की गाईचं कास कुठं आहे, दूध कुठून प्यायचं आहे, ते आपोआप तिकडे जातं. त्याला कोण शिकवतं का की गाय त्याला धरून कासापाशी घेऊन जाते? नाही, ते आपोआप तिथपर्यंत जातं. म्हणजे काय की त्याची जी जिव्हा आहे, त्याला जी भूक लागते, ते आपोआप तिथपर्यंत त्याला पोहोचवते. हे सगळं घडतं कशामुळं? कारण जो आत्मा त्याच्यामध्ये आलेला आहे तो हे पंचेंद्रिये आणि मन घेऊन आलेला आहे. म्हणून जन्मल्यानंतरच काही गोष्टी या प्राण्यांना कळतात. विशेषतः जे प्राणी आहेत त्यांची संपूर्ण वाढ ही गर्भातच झालेली असते. हरणाचं पिल्लू बघा, जन्मल्या काही क्षणात उठून उभं राहतं, पळायला लागतं. तसं माणसाचं बाळ होऊ शकत नाही. माणसाचं बाळ आईच्या कुशीमध्ये, आईच्या पोटामध्ये 9 महिने राहतं आणि तिथून पुढे 9 महिने त्याची वाढ होण्यासाठी
लागतात. माणसाचं बाळ जन्मल्या जन्मल्या त्याचे डोळे बंद असतात. त्याला सगळं आईनं पुरवावं लागतं. आईला त्याला घेऊन स्वतःच्या स्तनापर्यंत घेऊन जावं लागतं. बाळ स्वतःहून येत नाही. तर हा फरक आहे. म्हणजे भगवंताने सुद्धा जे प्राणी आहेत, जे मूक आहेत, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना बुद्धी कमी आहे, त्यांची अशी सोय करून ठेवलेली आहे. बघा, तुम्ही लहान जन्मलेलं हरणाचं पिल्लू आहे. त्याच्या पाठीमागं चित्ता लागला, तर त्याला पळायचं कसं कळतो? ते पळून जातं ना. त्याला कळतं कसं काय? भीती कुठून आली त्याच्या मनामध्ये? तर हे सगळं तो जीव घेऊन येत असतो. जीव ज्यावेळेस त्याच्यामध्ये येतो त्यावेळेस पंचेंद्रिय आणि मन हे घेऊन येतो. मन असले की घाबरणार ना ते. मन आले की सगळ्या भावना आल्या, वासना आल्या. तर तेच इथं सांगितलेलं आहे की मग येथे अथवा स्वर्गलोकात ज्या ज्या ठिकाणी जीव देहाचा स्वीकार करतो त्या त्या ठिकाणी मनाधिक 6 इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो. पहिलं शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये ज्यावेळेस जीव येतो त्यावेळेस तो येतानाच 6 इंद्रिय घेऊन येतो, म्हणजे मन आणि पंचेंद्रिय. अर्जुना, दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो, तसाच तो फिरून लावल्यावर आपल्या तेजासह फाकतो. तर अर्जुना, अज्ञानाचे दृष्टीला अशा प्रकारे जीवाचे सर्व कर्तृत्व आहे असे वाटते. ज्यावेळेस आपण दिवा चालू करतो, दिवा लावतो, दिवा चेतवतो आपण, त्यावेळेस तो प्रकाश घेऊन येतो. आणि ज्यावेळेस दिवा विझवतो त्यावेळेस तो प्रकाशासहित प्रकाश घेऊन जातो. तर अर्जुना, अज्ञानाचे दृष्टीला अशा प्रकारे जीवाचे सर्व कर्तृत्व आहे असेच वाटतं. जे अज्ञानी लोक आहेत त्यांना असंच वाटतं सगळं, पण ते काही खरं नाही. कारण आत्माच या देहामध्ये आला आणि यानेच विषयांचा उपभोग घेतला अथवा तोच हा देह सोडून गेला, हेच खरे आहे असे ते लोक म्हणतात. जे अज्ञानी लोक असतात ना ते काय म्हणतात की हा देह, या देहामध्ये जो आत्मा आला तो आत्मा येतो, तोच सगळे भोग भोगतो आणि तोच हा देह सोडून निघून जातो. हे खरं तर हे समजणं म्हणजे अज्ञान आहे. एरवी जन्म घेणे अथवा मरणे किंवा क्रिया करणे अथवा विषयांचा उपभोग घेणे हे प्रकृतीचे धर्म आहेत, पण त्यांनी हे आत्म्याचे मानले आहेत. आपली चुकी काय होते की आपण हा चुकीचा विचार कसा करतो बघा. जे प्रकृतीचे धर्म आहेत, प्रकृतीचे धर्म काय आहेत की विषयांचा उपभोग घेणे, हे सगळं जे प्रकृती करते तर ते आपल्याला असं वाटतं की हे जीवच करतो. आपल्या जुने लोक, आपले आजी आजोबा आपल्याला असं सांगायचे बघा, अरे खा रे, खा खा, आत्मा तिरपती कर, म्हणजे आत्मा तृप्त होऊ देत. म्हणजे काय की तुझा आत्माच हे खातोय असं ते म्हणायचे. आत्म्याला तृप्त कर म्हणजे आत्मा भोगी आहे असा त्याचा अर्थ. पण तसं नाहीये, हे अज्ञान आहे आणि हे पिढीजात आपल्यामध्ये आलेलं आहे. आपण म्हणतो ना सगळं खा प्या मजा करा, जीवाला आनंद मिळाला पाहिजे. अरे जीव काहीच भोगत नाही, तुमचं शरीर ते भोगत असतं. तुम्ही उगाच त्या जीवाला बोल लावता की हे जीवासाठी आपण करतो म्हणून. नीट लक्षात घ्या, ह्या सगळ्या गरजा शरीराच्या आहेत. चैन मौज मजा हे सगळं शरीराला लागतं, मनाला लागत नाही. आपण असं समजतो फक्त की हे जीव हे सगळं उपभोगतो, पण तसं नाहीये. तसं समजणं म्हणजे अज्ञान आहे. एरवी जन्म घेणे अथवा मरणे किंवा
क्रिया करणे अथवा विषयांचा उपभोग घेणे हे प्रकृतीचे धर्म आहेत, पण त्याने ते आत्म्याचे मानलेले आहे. जे अज्ञानी लोक आहेत त्यांनी हे सगळे धर्म आत्म्याचे मानलेले आहेत. ते तर सगळे प्रकृतीचे धर्म आहेत. आता श्लोक नंबर 10 आणि 11 एकत्र आलेले आहेत. त्याचा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. देहापासून वियुक्त होणारा किंवा देहामध्येच असणारा, शब्दादी विषयांचा उपभोग घेणारा अथवा सुख दुःखादिकांनी युक्त असणारा जो जीव, त्यांचे सत्व स्वरूप मूढ जनांना दिसत नाही. ज्यांना ज्ञानचक्षु आहेत त्यांना दिसते. वर सांगितलेलं तेच इथं अजून सांगितलेलं आहे की देह रूपापासून वियुक्त होणारा किंवा देहामध्येच असणारा, शब्दादी विषयांचा उपभोग घेणारा अथवा सुख दुःखादिकांनी युक्त असणारा जो जीव, त्याचे सत्व स्वरूप मूढ जनांना दिसत नाही. ज्यांना ज्ञानचक्षु आहेत त्यांनाच दिसतं. जीवाचे जे सत्व स्वरूप आहे हे कुणाला दिसत नाही. त्यांना असं वाटतं की हे जीवच सगळं उपभोग घेतो म्हणून. यत्न करणारे योगी आपल्या ठिकाणी स्थिर असलेल्या जीवाला म्हणजेच आत्म्याला पाहतात. प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते आपल्या ठिकाणी स्थिर असलेल्या आत्म्याला पाहतात आणि जे शास्त्र संस्कार रहित व अविचारी आहेत त्यांना यत्न करूनही जीवाचे स्वरूप दृष्टीस पडत नाही. ज्यांच्यावर शास्त्र संस्कार झालेले नाहीत, जे अविचारी लोक आहेत, त्यांना प्रयत्न करून सुद्धा जीवाचे खरे स्वरूप दृष्टीस पडत नाहीत. मग ते कुणाला दृष्टीस पडते? तर जे योगी आहेत, जे आपल्या ठिकाणी स्थिर आहेत, ते जीवाला पाहतात, आत्म्याला पाहतात. इतरांना ते पाहणं शक्य नाहीये. आता हे आपण नीट समजून घेऊयात. त्यासाठी ओव्या वाचूयात. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळेचे निलोभे. आला म्हणती तैसेची जया संगती, इंद्रिये आपलाला अर्थी वर्तती. तया नाव सुभद्रापती, भोगणे जया. पाठी भोग क्षीण अपौसे, देह गेलिया ते न दिसे. तेथे गेला गेला ऐसे, बोभाती गा. पै रुख डोलतू देखावा, तरी वारा वाजुता मानवा. रुख नसे तेथ पांडवा, नाही तो गा. परंतु लहानसा देह समोर पाहिल्यावर, त्यात चेतना आल्यावर जी चळवळ दृष्टीस पडते, त्या चळवळीच्या योगाने तो जन्मास आला असे म्हणतात. बघा, एखाद्या स्त्रीला मूल झालं आणि ते निपचित पडलेलं आहे, रडत नाहीये, हातपाय हलवत नाहीये. मग डॉक्टर काय करतात की त्याला पाय धरून उलट करतात आणि त्याच्या कमरेच्या खाली फटके देतात आणि त्याला रडण्यास भाग पाडतात. ज्यावेळेस ते रडायला लागतं त्यावेळेस ते हातपाय हलवतं. म्हणजे मूल जन्मल्या रडलं पाहिजे. रडलं नाही तर काहीतरी धोका आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं त्याचं म्हणणं असतं. म्हणून इथं काय सांगितलं की लहानसा देह समोर पाहिल्यावर, त्यात चेतना आल्यावर जी चळवळ दृष्टीस पडते, त्या चळवळीच्या योगाने तो जन्मास आला आहे असे म्हणतात. तो जन्मास आला आहे, त्याच्यात जीव आलेला आहे, त्यात आत्मा आलेला आहे. कधी कळणार? ज्यावेळेस तो हालचाल करेल, हातपाय हलवेल, त्यावेळेस समजेल ना. नाहीतर ते मूल जिवंत आहे, जिवंत जन्माला आलाय की मृत जन्माला आलाय हा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे हे सुभद्रापते, त्याच्या संगतीने इंद्रिये आपापले विषय सेवित, त्याच्या संगतीने इंद्रिय आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो
असे म्हणतात. अरे, शरीर क्षीण होऊन भोग घेणे आपोआप राहिल्यावर देह पडून नाहीसा झाला म्हणजे जीव गेला म्हणून हाका मारतात. काय होतं बघा, भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, हे सुभद्रापते, हे अर्जुना, ज्याच्या संगतीने इंद्रिय आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो असे म्हणतात. शरीराला जे इंद्रिय असतात ते प्रकृतीकडून आलेले असतात. तो प्रकृतीचा भाग आहे. त्याच्यामध्ये जो जीव येतो, जे चैतन्य येतं, जे अंश येतो, तो भगवंताचा अंश येतो. तो येताना पंचेंद्रिये आणि मन घेऊन येतो. पण जे विषय इंद्रियांच्या मार्फत जे शरीर भोगतं त्यास आपण अज्ञानी लोक असे म्हणतो की ते जीवच उपभोगतो आहे. खर तर जीव हे सगळे उपभोग घेत नसतं, पण आपल्याला तसं वाटतं. आपल्याला तसं आतापासून पिढीजात समजच तसा आहे. अरे, शरीर क्षीण होऊन भोग घेणे आपोआप राहिल्यावर देह पडून नाहीसा झाला म्हणजे जीव गेला म्हणून हाका मारतात. ज्यावेळेस शरीर विषयांचा उपभोग घेत असतो त्यावेळेस आपण म्हणतो की तो जीव उपभोग घेतो म्हणून. आणि ज्यावेळेस शरीर क्षीण होऊन मरतं, देह ठेवतं, त्यावेळेस आपण म्हणतो की तो त्याचा जीव निघून गेला म्हणून आपण हाका मारतो. हे पांडवा, झाड हलत असले म्हणजेच वारा वाहतो असे समजावे का? आणि तोच वृक्ष हलेनासा झाला म्हणजे वारा नाही असे समजावे की काय? आपण काय करतो, वारा आहे का नाही बघण्यासाठी झाड फांद्या हलतात का आपण बघतो. पण जर झाडच नसेल तर वारा नाही असं होतं का? असं नाही ना. किंवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यात पाहिले म्हणजे आपण आहो असे मानावे. तर आरशात पाहण्याच्या अगोदर आपले रूप नव्हते की काय? आरशात आपण आपलं रूप पाहतो, पण आरसा नव्हता त्यावेळेस पण आपलं रूप होतच ना, आपण होतोच ना. अथवा तो आरसा बाजूस केल्यावर आपल्या रूपाचा लोप झाला म्हणून आपण या जगातून नाहीसे झालो असा निश्चय करायचा की काय? आरशापासून आपण बाजूला झालं म्हणजे आपण आता किंवा आरसा बाजूला केला म्हणून आपण आता आरशात दिसत नाहीये म्हणून आपण या पृथ्वी तलावर आपण संपलोच असं समजायचं की काय? आकाशात होणारा गडगडाट जरी खरोखर आकाशापासूनच होतो तरी तो मेघापासून होतो असा लोक त्याच्यावर आरोप करतात. अथवा ढग वेगाने इकडून तिकडे जाऊ लागले म्हणजे त्यातून दिसणारा चंद्र जरी स्थिर आहे तरी तोच वेगाने धावतो आहे असा लोक आरोप करतात. बघा, पावसाळ्याच्या दिवसात ढग येतात, रात्री ढग दिसतात, ढगांच्या पाठीमागे चंद्र असतो आणि ढग वाऱ्याच्या योगाने इकडून तिकडे वाहत असतात. पण आपल्याला काय वाटतं की चंद्रच ढगाच्या वरून चालतोय की काय? गती आपल्याला चंद्राची दिसते. जसं आपण रेल्वे गाडीत बसून आपण चाललोय तर आपल्याला झाड पाठीमागे पळताना दिसतात. आपण लहान मुलांना सांगतो, बघ झाडं कशी पळतायत, बघ खिडकीतून बघ झाडं कशी पळतायत. झाडं जागेवरच असतात. आपली रेल्वे गाडी ज्यात आपण बसलेलो आहे ती पुढे जात असते. पण आपला तसा भ्रम होतो. तसाच भ्रम हा जीव आणि शरीराच्या बाबत आहे. एवढंच यातून लक्षात घ्या. जो भ्रम आहे ना आपला की जीव सगळे भोग उपभोगतो हा भ्रम आहे. एवढंच यातून भगवंतानं सांगायचं आहे. त्याप्रमाणे मोहाने आंधळे झालेले ते लोक देह उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो म्हणजे अविक्रिय असा आत्माच उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो असा निश्चय करतात. म्हणजे लोक चुकतात कुठं? आपला समज काय होतो, आपला चुकीचा समज असा होतो की जे अज्ञान आहे,
काय अज्ञान आहे? की ज्या वेळेस देह उत्पन्न होतो, एखादं मूल जन्मतं किंवा एखादा मनुष्य देह ठेवतो, त्यावेळेस आपण म्हणतो की जीव उत्पन्न झाला किंवा जीव निघून गेला. असं नाहीये. जीव कधीही उत्पन्न होत नाहीये आणि जीव कधी मरत पण नाहीये. आत्मा हा अविनाशी आहे. त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाहीये. हे नीट लक्षात घ्या. आपण पहिल्या 5 ओळीचं निरूपण करता करता उदाहरणामध्ये आले आपण, म्हणून पुढच्या 5 ओळींचं पण निरूपण केलेलं आहे. तर त्या पुढच्या 5 ओळी आणि त्याच्याही पुढच्या 5 ओळीत आपण पहिल्यांदा वाचूयात. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी देधवांची जाल मानिजे. काय आधी नाही का परता केलिया आरसा, लोपू जाल तया आभासा. तरी आपण पे नाही ऐसा, निश्चयो करावा. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा. का चंद्रू वेगू अभ्राचा, आरोपिजे. तैसे होईजे जाईजे देहे, ते आत्मसत्ते अभिक्रिये. निष्कंठी गा मोहे, आंधळे तेथ आत्मा तयाचा. देखीजे धर्माचा धर्मोदेही, ऐसे देखणे ते पाही. आन आहाती ज्ञाते का जयांचे डोळे, देखोनी न राहती देहीचे खोळे. सूर्य रश्मी आणि आळे, ग्रीष्मी जैसे. तैसी विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी वैसे. ते ज्ञानी ये देखती ऐसे, आत्मया ते. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्र बिंबिले. परी ते तुटोनी नाही पडिले, ऐसे निवडे. गगन गगनीची आहे, हे आभासे ते वाये. तैसा आत्मा देखती देहे, गवसीलाही. जे आपल्याला पाठीमागं सांगितलेलं आहे की देह, जीव ज्यावेळेस देहामध्ये येतो, आत्मा ज्यावेळेस देहामध्ये येतो, देह जे उपभोगतो ते आत्मा उपभोगतो, किंवा जीवाचा जन्म होतो आणि जीवच मरतो. हे खोटं आहे, हे अज्ञान आहे, हे सांगण्यासाठी अजून काय उदाहरणं दिलेलं आहे. काय उदाहरण दिलीत बघूया आपण. देह हा जीवाची राहण्याची पिशवी आहे, असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्यांचे डोळे त्यात गुंतत नाहीत. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढग आले तरी त्यातून सूर्याचे किरण बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत. देह हा जीवाची राहण्याची पिशवी आहे. नुसती पिशवी ती देह म्हणजे पिशवी आहे, असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्यांचे डोळे त्यात गुंतत नाहीत. असे ज्ञानानं पाहायला पाहिजे आपण, म्हणजे नीट समजतं. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढग आले तरी त्यातून सूर्याचे किरण बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रभेने ज्यांची स्फूर्ती स्वरूपाच्या ठिकाणेपर्यंत पोहोचली आहे, ते ज्ञानी आत्मा अकर्ता असे मानतात. आत्मा हा अकर्ता आहे, आत्मा काहीच करत नाही. जे काही कर्म घडतात आपल्या हातून ते आपलं शरीर करत असतं, आणि शरीर आपल्याला प्रकृतीकडून मिळतं. ठीक आहे. पण जे अज्ञानी लोक आहेत ते काय समजतात की जे काय आपण कर्म करतो, चुकीचे, वाईट, चांगले, वाईट, जे काय पाप पुण्य करतो, हे सगळं तुमचा आत्मा करतो किंवा जीव करतो असं म्हणतात. म्हणजे आत्मा करता आहे असं समजतात, पण तसं नाहीये. आत्मा हा अकर्ता आहे, हेच लक्षात ठेवा. आत्मा काही करत नाही, सगळं शरीर करतं. ज्याप्रमाणे नक्षत्राने भरलेले आकाश प्रतिबिंब पडल्यावर समुद्रात दिसले म्हणून ते वरून गळून खाली पडले नाही, हे खचितच आहे.
आकाशात चांदणे आहेत आणि त्याचं प्रतिबिंब समुद्रामध्ये पडलेलं आहे. म्हणजे काय? आकाश तुटून खाली समुद्रात पडलंय असं म्हणायचं का? तसं म्हणणं चुकीचं आहे ना. आकाश आकाशाच्या जागी आहे व समुद्रात दिसते ते त्याचे प्रतिबिंब खोटे आहे. ज्याप्रमाणे देहात असलेला जीव हा आत्माच आहे. देहात असलेला जो जीव आहे तो आत्माच आहे, एवढंच लक्षात ठेवा. लाटांच्या सपाट्याने चंद्रात आपण पुढचं वाचूयात. खळाळाच्या लगबगी फोडुनी खळाळाच्या भागी देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी का नडराची भरे शोषे सूर्य तो जैसा जैसाची असे देह होता जाता तैसे देखती भाते घटमठ घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असती असे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढे ना वोहरे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञान चोखटे जाणती ते. लाटांच्या सपाटाने चंद्राचे तुकडे तुकडे झालेले दृष्टीस पडतात, परंतु तोच चंद्र पाहू गेले असता आपले जागीच कायम आहे. समुद्रात लाटा येतात त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की चंद्राची जी प्रभा, चंद्राचं जे प्रतिबिंब त्या समुद्रामध्ये पडलेलं आहे, ते लाटांच्या योगानं आपल्याला असं वाटतं की त्याचे तुकडे तुकडे झाले असं वाटतं आपल्याला, लाटा पाणी हल्ल्यामुळं. पण तसं आहे का? चंद्र तर आपल्या जागीच आहे. किंवा डबक्यात पाणी साचल्यावर त्यात सूर्य दिसतो व तेच पाणी आटल्यावर तो दिसत नाही. परंतु सूर्य पाहू गेले असता तो आपल्याच ठिकाणी असतो. सूर्य सूर्यच आहे, तो आकाशातच असतो. डबक्यात पाणी असल्यावर आपल्या डबक्यात सूर्य दिसतो आणि त्याचं पाणी आटलं म्हणजे सूर्य दिसायचं बंद होतो. म्हणजे सूर्य नाहीये का? तर सूर्य त्याच्याच जागी असतो. त्याचप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही व मरतही नाही अशा दृष्टीने जे मला पाहतात असंच पाहिलं पाहिजे. आता यासाठी पुढे उदाहरण आहे, म्हणून पहिल्यांदा अर्थ आपण समजून घेऊयात. की डबक्यात पाणी साचल्यावर सूर्य दिसतो, पाणी आटल्यावर सूर्य दिसत नाही. पण खरं पाहिलं असतं सूर्य त्याच्याच ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही व मरतही नाही हे ज्ञानी लोकांच्या लक्षात येतं. अज्ञानी लोक काय म्हणतात की भगवंत किंवा जीव उत्पन्न होतो आणि जीवच मरतो. तसं नाहीये. किंवा जीवच करता आहे असं समजतं, पण तसंही नाहीये. जीव हा अकर्ता आहे. आता उदाहरण काय दिलं बघा. मातीचे घट अथवा मठ तयार करून पुन्हा जरी मोडून टाकले तरी त्या घटमाठात दिसणारे आकाश हे जसेच्या तसे कायम असते. एखाद्या मडक्यामध्ये पाणी आहे त्यात आकाश दिसतं आपल्याला, ते मडकं फुटलं की आकाश दिसायचं बंद होतं. मडकं फुटलं म्हणून आकाश दिसायचं बंद झालं, पण आकाश तर जागच्या जागीच आहे ना वर. हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे अखंड जी आत्मसत्ता त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने देह होतात व जातात असे दिसते. हे अज्ञानच आहे आपलं. काय अज्ञान आहे की अखंड जी आत्मसत्ता आहे त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने देह होतात व जातात असे दिसते. अज्ञानच असं दिसतं. आत्मा हा वाढत नाही व ओहोटीही पावत नाही. हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आत्मा कधी वाढत पण नाही कमी पण होत नाही. चेष्टा करवित नाही व करतही नाही.
असा हा आत्मा आहे. हे ज्यांना यथार्थ आत्मज्ञान झाले आहे तेच हे जाणतात. आज आपण थोडा भाग बोलण्याच्या नादात आपण भरपूर वेळ थोडं घेतलेला आहे. वेळ आपली निघून गेलेली आहे. आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 15 आपण उद्या बघणार आहोत. तर आजच्या भागात आपण काय पाहिलं, आपण थोडक्यात एकदम 2-3 वाक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या भागात हे प्रामुख्यानं सांगितलेलं आहे की जीव जो शरीरामध्ये प्रवेश करतो, तो प्रवेश करतानाच पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिये आणि मन अशी 6 इंद्रिये घेऊन येतो. ठीक आहे. ज्यावेळेस जीव देह सोडून जातो त्यावेळेस ही 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन घेऊन जातो. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. पण आपल्याला असं वाटतं की शरीरात जीव आला म्हणजे शरीर जन्मास आलं म्हणजे जीव आला आणि शरीर मेलं म्हणजे जीव मेला असं नाहीये. जीव हा कायम आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाहीये. शरीर जन्मतं आणि शरीर मरतं. दुसरा आपला समज काय असतो की शरीर जे भोग भोगतं ते जीवच भोगतो असं आपल्याला वाटतं, असा आपला समज आहे. पण तसं नाहीये. पुढचा आपला समज काय असतो की आत्मा हा कर्ता आहे. म्हणजे शरीराकडून जे काही चांगली वाईट कर्म होतात ते आत्मा घडवून आणतो असं आपला समज आहे. पण तसं नाहीये. आत्मा हा अकर्ता आहे. आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट की आत्मा वाढतही नाही आणि त्याची ओहोटी पावत नाही. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने मनातल्या मनात तो म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.